हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 211. आजची तारीख आहे 21 सप्टेंबर 2015 आणि आता वाजल्या करीब 10:15. आज बहुत स्पेशल आहे. हां, फर्स्ट मी इथे घुमत होतो आणि अचानक माझ्या डोक्यात एक माइंडमध्ये जस्टिन बिबरचा फोटो आला. म्हणजे जस्टिन बिबरचा तो व्हॉट डू यू मीन म्हटलं, एकदम डोक्यात आला. तर त्याच्यावरूनच मी फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला होता. जसं मी अगोदरच माझी स्टोरी हे झाली, म्हणजे स्ट्रक्चर जो फ्रेम आहे, मूवीचा जो फ्रेम आहे तो ऑलरेडी डिसाईड झाला आहे. त्याच्यावर इंजिन, चेसिस, बॉडी आणि पूर्ण डिझाईन करायचं त्याला. तर त्याच्याबद्दल विचार येत होता की फिल्ममध्ये कसं असावं. मी जो पहिला डिसाईड केला होता की जस्टिन बिबर, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर हा एक थोडा ॲक्शन पण टाकायचं त्याच्यात. बट इट्स अ स्वीट स्टोरी, इट्स अ नाईस स्टोरी, इट्स अ अमेझिंग स्टोरी. तर कधी कधी अमेझिंग थिंग व्हायलेन्सपासून नाही येत, तर ते कधी कधी ट्रॅजिक थिंग्स आणि जस्ट कॉमन अँड अनबिलिव्हेबल थिंग्सपासून पण येते. तर याच्यावरूनच मी ठरवलं की व्हायलन्स थोडं कमी करू, म्हणजे नियर अबाउट निग्लिजिबल, आणि त्याच्यात ट्रॅजिक स्टोरी सांगू. जसं की त्या मुलीचं नाव आपण काय ठरवू यार, ख्रिस्टिना ठरवून घेऊ. एक जस्ट नाव डोक्यात आलं आहे, ख्रिस्टिना अँड जस्टिन बिबर यांच्यामधलं जर्नीमधलं एक छोटासा लव्ह स्टोरी म्हणजे लाइकिंग इच अदर. पण नंतर कळते की ही इज प्रॉबेबली डेट, म्हणजे त्यांनी हिला मारलं, जस्टिन बिबरने ख्रिस्टिनाला मारलं. सो इट्स सम काइंड ऑफ फीलिंग्स दॅट यू कॅन नेवर टेल एनीवन. जस्ट लाईक गजनीमध्ये खूप डिसअपॉइंट पण होते जेव्हा तो वॉइस कंपनीचा चेअरमॅन सिंघानिया, नेम इज सिंघानिया, समीर सिंघानिया, और तिचं नाव काय होतं, कल्पना. तर तो तिला सांगणारच होता की त्या दिवशी की मी एक एअर व्हॉइस कंपनीचा मालिक आहे. बट ती म्हणे की ते असं चान्सच नाही भेटला, आणि असं घडून आलं की त्याच्यात या दोघांचा पण गुन्हा नव्हता, का की ऑलमोस्ट याच्याकडून गुन्हा होता, मुलांकडून असा गुन्हा होता की आय डोंट नो, अशी काइंड ऑफ फिलिंग्स ऑडियन्समध्ये झाली पाहिजे जमा. तर अशा प्रकारची मी फिल्म स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर डिझाईन केली. तर त्याला ऑफकोर्स आता बनवून आता त्याच्यानंतर स्वीट ड्रीम्सला बहुत टाईम आहे, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बहुत टाईम आहे. फर्स्ट बायनरी कोडवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. म्हणजे हे स्वीट ड्रीम्स केव्हा बनेन, बायनरी कोडची सिरीज झाल्यानंतर, देन एक्समॅनची सिरीज झाल्यानंतर, देन येईन आपला स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, मग देन इन लव्ह, मग देन इन ॲस्फॉल्ट, आणि त्याच्यानंतर मी हा आपला त्याच्यानंतर मी छोटी छोटी मूवी बनवीन किंवा पार्टिंग करीन काही मोस्ट ऑफ दी मूवीमध्ये. तरी स्वीट ड्रीम्सला बहुत टाईम आहे, तरी मी आतापासून डिझाईन करून ठेवलं आहे की ॲज सून ॲज पॉसिबल आय कॅन डू दिस. अजून एका गोष्टीबद्दल विचार केला होता की जो माझी फिल्म आहे बायनरी कोड, तर या फिल्मची टेस्टिंगसाठी कसं करायचं, म्हणजे बीइंग शुअर की दिस इज द वन ऑफ दी क्लासिक अँड
मोस्ट अमेझिंग मूवी इन द इंडिया और वर्ल्ड. तर मी काही टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करीन. याच्यामध्ये व्हेरियस काइंड ऑफ पीपल्स राहीन. व्हेरियस काइंड ऑफ पीपल्समध्ये काही सिलेक्टेड फ्यू वन्स हू आर represent दॅट क्रायटेरिया, लाईक ओल्ड एज क्रायटेरिया, त्याच्यामधून एक वृद्ध माणूस, चिल्ड्रनमधून एक, यंगरमधून एक, नाही यंगरमधून नाही, ओल्ड अँड चाइल्ड याच्यामधून, यंगरमधून जो मोस्ट ऑफ द नोन ॲज टेक्नॉलॉजी इज फेमिलियर विथ टेक्नॉलॉजी, दॅट गाय who doesn't love technology, doesn't know anything about technology, that guy. Person who like romantic movie or romantic stuff, so putting it in the various character. And another thing is yeah, several people who belongs to their criteria who are situated in the India, so I put in it. And it's त्याच्यामध्ये काफी क्रायटेरिया जमा केला आहे की अशा प्रकारे असले पाहिजे लोक, का बीइंग शुअर की आपली मूवी वन ऑफ दी क्लासिक मूवी आहे. त्याला शुअर करण्यासाठी काही रिडिंग्स असतात. जसे आता लोकांचे किंवा माणसाचे एक्सप्रेशन्स रीड करण्यासाठी, या एक्सप्रेशनमध्ये खूप काय आहे, सॅड, हॅपी, अमेझिंग वगैरे वगैरे. त्याला रीड करण्यासाठी काही ना काही मेजरमेंट वगैरे ऑफकोर्स आहेच, जगात आहे. मला याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही, बट आहे. तर फिल्म रिलीज व्हायच्या एका हप्त्या अगोदर मी हे टेस्टिंग करीन. लेट इट बी शुअर धिस इज दी वन ऑफ दी क्लासिक मूवी. याच्यामध्ये ज्या कॅन्डिडेट्सला चुनलं गेलं आहे त्यांना टेस्टिंग केलं जाईल. त्यांची टेस्टिंग म्हणजे त्यांना फिल्म दाखवण्यात येईल, आणि टेस्टिंग म्हणजे फिल्मच्या दरम्यान त्यांच्या बॉडीला लागलेले सेन्सर आपल्याला डेटा देईन. तो डेटा रिप्रेझेंट करते सम ऑफ द एक्सप्रेशन्स, फिलिंग्स अबाउट दॅट मूवी. तर जेव्हा ते फिल्म पाहीन तर हे कशा प्रकारची फिल्म आहे, ते त्यांना कशी आवडत आहे, व्हेरियस काइंड ऑफ पीपल्स त्यांची थिंकिंग या फिल्ममध्ये काय भाग पडते, अशा प्रकारे व्हेरियस रीडिंग आली. आणि लेट इट बी शुअर हाऊ इज इट. अनदर थिंग इज, आज बस हाच विचार केला मी, म्हणजे आता घुमत होते बघ. आज अजून काय झालं, आज सकाळी उठलो, जिमला गेलो, जिमवरून आलो. आज पाहतो मला नॅशनल जिओग्राफी, बट मॉमसे तिकडे सांगून, पण रस्त्याने काफी मजा आली. रस्त्याने म्हणजे हा होता, म्हणजे पहिले तर मी एकटाच जाण्याचा विचार केला होता, बट पण त्याला घेऊन जाऊ म्हणलं सोबत. म्हणजे त्यापेक्षा काहून जाऊ म्हणलं, लायसन याच्याबद्दल नाही, अरे घंटा नाही बघा, आता मला ट्रॅफिक पोलीस म्हणजे काहीच भीती नाही लागत. असं होतं की एकटं जाण्यापेक्षा कोणातरी घेऊन जाऊ म्हणलं. प्रतीकला सोबत घेऊन जाऊ, तर प्रतीक इतका टचमध्ये नाही, एवढा हे नाही, म्हणजे पिंटा ठीक आहे, म्हणजे मजा पण येईल म्हणून. तर पिंटाला घेतला. त्याला बॅडीकडे जायचं होतं, तर मग बॅडी म्हणे मी पण येतो म्हणे. तो पण आला, म्हणजे तिघंजण गेलो आम्ही. काफी मजा आली जाताना आणि येताना सुद्धा. देन घरी आलो, एक फिल्म दिसली, वर्ल्ड ऑफ रिव्हर, 14 Days and Night. डाउनलोड करतो म्हणलं तर 200-250 MB डाउनलोड झाल्यानंतर डिस्कनेक्ट झाला. तर मग मी तो आपला जुना मोबाईल HDS त्याच्यात लावला डाउनलोडिंगला. मला पाहायचा होता, थोडासा पाहिला मी, प्रिव्ह्यू थोडा चांगला वाटला. तर आय हॅव टू वॉच दिस मूवी, बट आय डोंट नो व्हेन आय वॉच. So this is the Marathi Fake episode number 211. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.